आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत महायुतीच्या आमदारांचा क्लास घेतील। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन देखील करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपतला भेट देतील। पानिपत शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा। उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, रामदास कदमांची ही मागणी आहे। कालच्या बैठकीमध्ये हकालपट्टी करण्याबाबतचा ठराव केलाय। कदमांची माहिती। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचे हे खडे बोल आहेत। निवडणूक काळामध्ये पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात सूत्रांची माहिती आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नेमणूक होणार आहे। हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। ही सूत्रांची माहिती असून सतीश पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुखांच्या नावाची देखील चाचपणी केली जाते। नागपूरमधील मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक। कार्यालयाला जनतेचा चांगला प्रतिसाद। विदर्भामधील 11 जिल्ह्यातल्या नागरिकांना सीएम कार्यालयाचा आधार। वनमंत्री गणेश नाईक आणि संदीप नाईक एकाच व्यासपीठावर। संदीप नाईकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रथमच पिता पुत्र एकाच मंचावर आले। पिता पुत्रांमध्ये रंगल्यात गप्पा। शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचा 18 आणि 19 तारखेला शिबिरामध्ये पक्षाची आगामी रणनीती आणि ध्येय धोरण आखण्यात येणार आहे। शरद पवार आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार। काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष।